गौर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात रोहित पाटील गौरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। स्वातंत्र्य दिनानिमित्त गौर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। निटूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य रोहित पाटील गौरकर यांच्या हस्ते गौर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले। यानंतर गौर येथील जिल्हा परिषद शाळेतही रोहित पाटील गौरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषवाक्ये, गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला। विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि देशाच्या विकासात विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। गौर येथील विठ्ठलराव पाटील मेमोरियल हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले। विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबरच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळाचे फलित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। रोहित पाटील गौरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हेच प्रगतीचे प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन केले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात असून त्यांना योग्य संधी व मार्गदर्शन मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमांमुळे गौर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। ध्वजारोहण, राष्ट्रगीत, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि देशभक्तीपर उपक्रमांमधून देशप्रेम, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विठ्ठलराव पाटील मेमोरियल हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।